सरांनी इथं परळीत हे केलं त्यावेळेस बी उल्लेख केला. पुन्हा मग आता धस साहेबांनी केला तेव्हा म्हणलं आता त्यावेळेस मी बाहेर निघाली नव्हती. मेन म्हणजे मी घरातच होते. मग तर आता जे धस साहेबांनी काढलं त्यावेळेस म्हणलं आता नाही मी मागं हटणार. म्हणलं आता मला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणलं. त्यावेळेस मी बाहेर आली. कारण माझा भाऊ शांत बसला ना. मग म्हटलं ह्याला का शांत बसला हेच कळालं नाही. डायरेक्ट ते चोरमुले सर आणि त्यांची व्हिजिटला आलेली होती इथं परळीमध्ये. चोरमुले सर हा अंबाजोगाईचे अध्यक्ष आता जे नवीन एसपी आलते का हे गावाचं त्यावेळेस मी घेते त्यांच्या भेटीला. आल्याच्या नंतर लगेच घेते. पुन्हा ते म्हणजे अजून याचा तुम्ही परळीला जा म्हणले. परळीच्या काय म्हणतात ते बघा. तुम्ही ठेवले परळीच्या काय म्हणतात ते बघा म्हणले. मी परत गेले इथं तरी इथं सगळ्यांची म्हणजे या प्रकरणाबाबत चर्चा ते सगळंच त्यांची बैठक होती चालू. म्हणजे संतोष भाईच्या प्रकरणात नवीन झालं तेव्हा संतोष भाईचं प्रकरण तेव्हा ते चालू होतं प्रकरण त्यांचं. तरी पण माझे वडील काय म्हणते असू दे बैठक मध्ये जा मध्ये इतर ते आहे बघितलं तर काय म्हणते ताई बाहेर जाऊन बसा म्हणजे. मला बघितल्या कारण मी 2-3 वेळेस भेट दिली ती माझी ओळख झाली. मला बघितल्या म्हणजे ताई बाहेर जाय म्हणले. तर चोरमुले सर काय म्हणले ताई तू बाहेर का जातीस ये म्हणले. काय मी म्हणलं मर्डर बाबी बोलाय आली. मी एसपी सरांना भेटून आले. त्यांनी मला तुमच्याकडून तपास घ्यायला सांगितलंय. तर म्हणले मी 2दा एसपी ऑफिसला गेले. जेव्हा कावत सर आले का त्यावेळेस बी गेले नवीन. पुन्हा त्यांनी मला म्हणले परळीला जाऊन अजून भेट द्या ते सांगतील तुम्हाला काय काय तपास केलाय. तर यांनी काहीच नाही. इथं जे पी आहे तर मला बघितलं की म्हणले असं बाहेरचं त्यांची मिटिंग होती ना चालू. बघितल्या म्हणले बाहेरचा म्हणतात चोरमुले सर बी आलेले होते त्यावेळेस. तर चोरमुले सर काय म्हणले मध्ये येत आहे काय आहे. तर मी म्हणलं मी मर्डर बाबत बोलाय आली. मला सरांनी पाठवले एसपी सरांनी. तर म्हणले काय आहे मग मी म्हणलं काय म्हणजे आता तुम्हीच सांगतात म्हणजे डायरेक्ट आम्हाला म्हणत इथं तर म्हणायचे कोण आहे आरोपी. म्हणलं आम्हाला आरोपी माहिती असतात आम्ही तुमच्याकडे कशाला आला असतात. आम्हाला तर आरोपी माहिती आम्ही प्रशासनाकडे कशाला जावा. मग ते तर डायरेक्ट तसं म्हणायचे. आणि पुन्हा नंतर मग एक कॉन्स्टेबलला बोलवलं. तर ते डायरेक्टर म्हटला आरोपीच्या दारापास्तोर जाऊन आपल्याला फोन आले. फोन कुणाची आधी सांगा. तर म्हणजे काही सांगितलं नाही ते आम्हाला अद्याप सांगितलंच नाही कुणाचा फोन आला ते. कोण कॉन्स्टेबल होते तो? काय त्याचं नाव येलमाटे म्हणून. याच्यात सुद्धा तो जो इन्स्पेक्टर होता त्याचा जर सिनियर काढला केस ओपन नाही. भास्कर केंद्रे आणि अजून गोविंद भाताने हे जे एवढ्या केस मध्ये जे इन्व्हॉल्व आहेत त्यांचे CDR काढा. नाही तर नार्को टेस्ट करा. ते कॉन्स्टेबलच आहे तिथे म्हणजे कॉन्स्टेबलच तिथं म्हणजे डीबी पथक असते डीबी नावाचं एक पथक असतं क्राईम त्याच्यामध्ये ते दोघं आहेत त्याच्यात. तुम्ही बी केस मध्ये अजून पुढाकार घ्या सगळ्यांनी. जसं आता माझा इथवर हे केलं सगळ्यांना पुढाकार घेऊन जर ह्यांच्याने एसपी सरांच्याने ते जर निकाल लागत मला SIT CID करून. पण एसपीचा काय प्रॉब्लेम स्वतः याच्यात लक्ष एसपी काय म्हणतात आता एसपी हे आता नवीन आहेत का पथक तयार करून तपास चालू केलाय. हे मी आता